बस झालं दे तिला दे थोडा. दिली ना. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉगची स्टार्टिंग मी करते आणि सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे बनवायचं ठरलं होतं. डोस्याचं बॅटर पण होतं, पण म्हटलं 2 दिवस कंटिन्युअसली डोसा चालूच होता, सो तो ठेवून दिला. आणि काल 2 दिवस कंटिन्युअसली भाव्या बोलते मला मॅगी, कारण मॅगीचं पॅकेट तिथे वरतीच ठेवलं होतं, त्याच्यामुळे ती सारखं हे करत होती की मम्मा मॅगी बनवून दे, मम्मा मॅगी बनवून दे. पण बोलत होतो मॅगी बनव. तर आज असा विचार केला की मी मॅगी बनवते आणि दोघांना देते. तर मॅगी तर बनवली, आम्ही दोघींनी खाल्ली, पण हर्ष यायला लेट झाला आणि हर्षची जी मॅगी होती भाव्याने अर्धी खाऊन टाकली, बिचाराला एवढूच चोरलं. तर आता मी भाकरी भाजी आहे त्याला मी खायला देईन. आणि तसं पण आम्हाला जायचं आहे बाहेर, सो फटाफट आवरायचं आणि निघायचं आहे. आज आपण सांगू आपण वसईला का झालं. आज आपण सांगू आम्ही वसईला का जातोय. तुम्ही पण विचारत होतात ते क्वेश्चन, का जात आहे, काय आहे, आणि डिटेल्स, घराची प्राईस, घर कसं घेतलं, सगळे क्वेश्चनची आज तुम्हाला आन्सर भेटून जाते. पूजा मॅप लावलाय का. हो लावलंय. आम्ही बघू माझ्या फोन मध्ये. मला सांग काय लेफ्ट राईट घ्यायचं तेव्हा. 20 मिनिटांवरती दाखवते फ्रेंड्स. आपल्याला वसईला पोहोचायचं तो रस्ता पकडा. माझं फ्रेंड्स ही म्हाडा तुम्ही बघितलं असेल पप्पांसोबत मी इथं ब्लॉकमध्ये एका आलेलो आपण रूम बघायला. कदाचित आपलं इथे पण झालं असतं, बट एवढंच आहे की इथे पोझिशन भेटेपर्यंत रूमचा दिवाळीच्या नंतर भेटला असता. बरं झालं नाही घेतलेलं आहे. सामसूम एरिया तसंच तर पाहिजे असतो. सामसूम काहीच नाही आजूबाजूला, मार्केट काहीच नाही. तसं की आपण लय चालत जातो मार्केटमध्ये, सगळं ऑर्डरच करायचं. ऑर्डरचा प्रश्न नाही, पण ऍटलिस्ट तो गजबजाट तरी असतो की नाही ते पण नाही इथे. नाही मला तर आवडलं असते. मला असं मोकळं ठायलाच खूप मजा येते. मला बघा रस्ता फुल ऑफ ग्रीनरी एकदम ग्रीनरी है ना पूजा. हो, असं शहरापासून लांब आल्यासारखं वाटायला लागलं. हा एवढंच की ऊन थोडं कमी पाहिजे होतं, बाकी ट्रॅव्हल करायला मजा येते या रस्त्याने. एकदम पूर्ण कॅथलिक एरिया, चर्च, बंगलोज है ना बेटा. तर फ्रेंड्स वसईला आपण जे येत होतो ते ॲक्च्युली होतं ह्याच्यासाठी. वरती दिसत असेल तुम्हाला ट्रू होम फायनान्स त्यांच्याकडे. ते ट्रू होम फायनान्स नावावर तुम्ही समजून गेला असाल. नंतर प्रॉपर एक्सप्लेन करू. आता जाऊ वरती, थोडंसं वेट करावं लागतं. तर थोडेसे आपण स्नॅक्स घेऊन चाललोय सोबत. हो बरोबर, काय क्लीन वगैरे करणार ना. तर इथे आपण येत होतो फ्रेंड्स, कारण की इथून आपण घेतलंय होम लोन. ठीक आहे, तर ते किती अमाऊंटचं आहे, आपलं घर कितीचं आहे ते सांगू. पहिलं तरी खाऊ. तर अगोदर तुम्ही हे बघा, पास्टमध्ये आपण इथे आलो किंवा काय झालं ते शॉर्टमध्ये बघा. तोपर्यंत आपण स्कूटी काढू का. खायचं तुला काय लागली तर काहीतरी खाऊया. चला आम्ही काहीतरी खायला बसतो, तोपर्यंत तुम्ही बघा. हे आहे ट्रू होम फायनान्सचं वसई वेस्टचं ब्रांच फ्रेंड्स. इथूनच आपलं होम लोन सँक्शन झालंय. पण ज्या दिवशी सुरतला निघालेलो, ट्रेन यामुळे मिस झालेली, कारण की चेक भेटायला दुपारची संध्याकाळ झाली, बट फायनली चेक भेटलेला. तर फ्रेंड्स इतक्या दिवस झाले जे धावपळ चालू आहे वगैरे काय. आणि तुम्ही सिराज सरला पण पार्टी 1-2 ब्लॉगमध्ये बघितलं, पण डिस्कस नव्हतं गेलं कशाबद्दल. तरी अजून 2 ते 3 दिवस थांबा. आता आपण सुरतला चालू. आल्यानंतर सरांची परत भेटणं होईल, तेव्हा सविस्तरपणे सांगू काय गोष्ट आहे ती. चालेल, इतकं पण दिवस धावपळ चालू आहे, त्याच्यामध्ये सरांकडून कॉपरेशन, आता ज्या मॅम भेटलेल्या नजरीन मॅम त्यांच्याकडून छानपैकी कॉपरेशन. तर सध्या आपण सुरतला जाण्याच्या घाईमध्ये तर आलोय फ्रेंड्स आपण पाणीपुरी खायला. येस, आपण लोन घेतला आहे फ्रेंड्स 24 lakhs. ओके, वरची अमाऊंट आपण जे काय ते पे केली आहे. वेअरएल्स आपण इथे येत होतो लोनसाठीच. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन वर्क, परत माझी केस होती पोलीस कंप्लेंट, त्यामुळे खूप इथे धावपळ झाली. इथून ते बँड्रा वगैरे.
आणि इथे आपण घर नव्हतं घेतलं कारण की बऱ्याचशा आपल्याला कमेंट्समध्ये असं दिसून आलं की तुम्ही वसईला शिफ्ट होतो ते घर बघितलेलं नाही. वसईला इथे कारण की ती बँक इथे होती जिथून आपण लोन घेतलं. आता आपण खाऊन घेऊ पाणीपुरी. पकड. एकच प्लेट बोलले. 2. एक तिखा, एक प्लेट मीडियम, एक प्लेट तिखा. सरबत. नींबू सरबत. स्टेशन पे सोडा मिलता है ना, नींबू सोडा नहीं है. जलजीरा. अच्छा ये जेट्टी कहाँ पे है? नींबू जलजीरा. गोइंग बॅक टू विरार. लवकर येणं झालं ना यायच्या वेळेस. रस्ता काढला आता. हा. आणि हो फ्रेंड्स, आता मी मेन्शन केलं आहे, पण आपण आता इथे रिटर्न आलेलो आहे ऑफिसमध्ये, बँकमध्ये, कारण की आपल्याला अप्लाय करायचं होतं. काय अप्लाय करायचं होतं? प्रधानमंत्री आवास योजना. हा. आणि मला वाटलं ते आता आपण रूम ॲक्च्युअली मी अजून एक डिस्क्लोज करतो गोष्ट, पूजाच्या नावावरती घेतलं. ओके. बघा आता माझं तर पहिल्यापासून काहीच कुठं ठाव ठिकाणा नव्हता. पूजा असलेलं सोडून आली माझ्यासाठी, म्हणून पहिलं घर जे पण घेणार आहे मी डिसाईड केलेलं पूजाच्याच नावावरती असेल तर आपण पूजाच्याच नावावरती गेला. पूजा. येस. तर मला वाटतं ते ह्याच्यामध्ये काउंट होईल की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. पण ते बोलले आता जे 2.0 वाला निघालं ना त्यात काय हे नाही बोलतात, ते कुणाच्याही नावावरती असलं तरी चालतं. आता बस पहिलं घर असलं पाहिजे मग ते अप्लाय करू शकतो, आणि त्यांनी ते करून टाकलं. आता पुढची काय व्हेरिफिकेशन, चेकिंग वगैरे, क्रायटेरिया वगैरे चेक करतील, ते झालंच की कळवू, पण आपण अप्लाय तरी करून टाकलंय. आणि काय डॉक्युमेंटेशन पेंडिंग होते ते पण. आता आपण पूर्णपणे कामातून थोडं मोकळं होत चाललोय. आता घराकडे पण हळूहळू लक्ष देऊ, अजून आपल्या क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देऊ. झाली संध्याकाळ, फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी पूजाने झोप काढली, बुकू पण झोपलेली. आपण जेवण वगैरे थोडं टीपी करून आता भाकर बनवत होती पूजा रात्रीसाठी. तर भाकर पलटताना भाकरीचं जे पाणी होतं सगळं हातावरती ते पोटावरती, ते सगळं हातावरती उडलंय, तर चटका लागलाय. आणि त्या बाईने आता बाहेर एवढा पण आलो तेव्हा तिच्या लक्षात नाही राहिलेलं पण भाव्या झोपलेली. म्हणून आता मी रिटर्न आत्ता चाललोय दूध घ्यायला, शॅम्पूचे पॅकेट घ्यायला, अजून काय टोमॅटो आणायचे किती, आणि काय आणायचं अजून, भाजी बघ एखादी कोणती तरी. कोणती ते तूच सांग. तूच सांग आता, मला तिथे काय भाजी होती मला पण नाही. मग मी कोणती पण आणेल, भेंडीची किंवा गवार पण आणेल. भेंडी सोडून आला का? कंटाळा आला खाऊ. कधी खाल्ली लास्ट? 2023-24. लोक बोलते सारखी भेंडीचीच भाजी बनवते. कधी कोण बोला, कुणीतरी कमेंट करा की काय तुम्ही सारखं भेंडीची भाजी खाता. फक्त एक तरी कमेंट येऊ दे. मी 1 महिनाभर भेंडीची भाजी खाणार नाही, 1 महिनाभर. काय? हा भागाला पण चटका लागला, थोडस पाणी उडलेलं, भाकर पडली चटकाने. ओके. हा आता ठीक आहे तू. हा चल पाव किलो सर. त्यासोबतच फ्रेंड्स दीपक, आपण अगोदरच्या पण काही क्लिप्स मध्ये बघितलं, जय श्रीराम दीपक. तर ऍक्च्युली मी झालेलो वसईला, म्हणजे ह्यांनी एक व्हिडिओ टाकला होता, ह्यांचं ऍक्च्युली युट्यूब चॅनल पण आहे, बेस्ट होम रियालिटी. ओके, जाऊन नक्की सर्च करा, त्याच्यावरती बेस्ट प्रॉपर्टी डील्स यांनी टाकलेले आहेत. आणि एकदा कॉन्टॅक्ट केलं जर सर्चमध्ये आहात तुम्ही घराच्या, प्रॉपर्टीच्या, काही इन्फॉर्मेशन पण जर हवी असेल, वसई विरार जवळपास जे पण असेल ते एकदा कॉन्टॅक्ट करा. बेस्ट डील मिळेल त्याचा प्रयत्न करतात. बिकॉज आपण पण चाललेलो, यांनी एक फादरवाडीचा कोणत्या तरी एक लोकेशनचा 1 रूम किचन टाकलेलं. ओके. तर झालं असं, मी म्हटलं की आपलं बजेट तेवढाच आहे तर आपण जाऊ, कॉल तरी करून बघू. तर यांना फोन केल्यावरती यांना मी सांगितलं आपलं असं प्रोफेशन आहे, असं होम लोन होईल का वगैरे वगैरे, आणि आपलं एवढं आहे. तर त्यांनी रिसर्च वगैरे केलं, त्यांनी नंतरला मला सांगितलं की हो पॉसिबल आहे. तर आपला हा बजेट आहे, तर आपण 1 BHK का नाही बघा. त्यांनी सांगितलं इथे विरारला 1 BHK अवेलेबल आहे सेम बजेटमध्ये, थोडंसं एक्स्ट्रा काय ऍड करून, तर तुम्ही त्याच्यासाठीच गो ऑन, म्हणजे पुश करा. ठीक आहे, ते पण झालं असतं, बट ह्यांच्यामुळे आज आपण इथे 1 BHK मध्ये आहोत, कारण की ह्यांनी ते सजेस्ट केलं. ओके. बाकीचं आपण एकदा ह्यांची कॉन्टॅक्ट केलं तर मग ह्यांचे अजून सिराज सर पण होते वगैरे, अजून यांची बाकीची टीम पण आहे, म्हणजे प्रॉपर्टीज दाखवतील पण, प्लस होम लोनसाठी पण ह्यांच्याच कॉन्टॅक्टमधून आपण बँक्सचे पण फायनान्स होते, 3-4 मल्टिपल बँक्समध्ये आपण कॉन्टॅक्ट केलेलं ह्यांच्या थ्रू, आणि जिथून झालं तिथून आपण पहिला करवून घेतला. मेन गोष्ट ही फ्रेंड्स, ह्यांनी आपण
पूर्ण कॉम्प्लेक्स आहे. 2-3 रूम दाखवले. यांच्यासोबत अजून दिनेश पण होता. दिनेश पण होता दाखवायला. तेव्हा झालं काय, बुक आवाज कमी कर एक मिनिट. तेव्हा आपण हा रूम आतेही मॅरेज सिलेक्ट फर्स्ट विजिट आहे. हा मी सिलेक्ट केला की नाही हाच पाहिजे. आणि मेन गोष्ट फ्रेंड्स या रूमची, हा रूम जेव्हापासून आपण ही पहिले या पे रहने रूम बंद होता, हा कोणच राहत नव्हतं बिल्डिंग बनल्यापासून. आपणच फर्स्ट ह्याचे स्टे करायला आलो या रूम मध्ये. म्हणजे अनटच फ्लॅट होता आणि मला तसाच पाहिजे होता. वसईला वगैरे दुसरीकडे पण असतील, बट इथे आलो आणि इथे ठरवलं की हेच पाहिजे. लगेच दुपारीच यांनी कसलंही टोकन न घेता डायरेक्ट होम लोनसाठी अप्लाय केलं वगैरे वगैरे. सगळी प्रोसिजर झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं झाल्याच्या नंतर आपल्या हातात पेपर चावी बिवी सगळं आल्यानंतर मग आपण यांची फीस पे केली. ओके, बिकॉज एक मला मैं स्टार्टिंग में बोल रहा था थोड़ा बहुत डर है, थोड़ा बहुत ये है, वीडियोज देखा है कि लोग ऐसा थोड़ा फाइनेंशियल पण नाही. तर ह्यांचं ऍक्च्युली चॅनल पण तुम्ही बघा एकदा. ह्याच्यावरती यांनी खूप सारे असे रिव्ह्यूज टाकलेत की लोक खूप म्हणजे नाही का म्हणजे हॅपी एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचा, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. That's why we are making this video, just to make you feel safe while dealing with us guys. That's why. तर एकदा नक्की विजिट करा, कॉल करा. पण इथं हा जो ड्युरेशन आहे यांच्यासोबत बोलण्याचा, इथं ड्युरेशन मध्ये आपण मध्ये नंबर पण ऍड केला असेल. आपका जो नंबर कॉन्टॅक्ट वाला आहे ऍड कर देतो नक्की. आणि चॅनलला पण एकदा व्हिजिट करा. असताल इंटरेस्टेड तर डू विजिट, डू यांचे कॉल करा. ऑफिस पण यांचं इथेच आहे. जिथे कुठे आता प्रॉपर्टी दाखवायला पण ह्यांच्या सोबतचे टीम मेंबर. मेन घर के बॉस को कैसे लगा उनसे पूछता है. बॉस मेन बॉस को कैसे लगा, कैसा लगा बॉस अब देखो. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा. सही, हैप्पी, मस्त. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. त्याच्यामध्ये अजून खूप थोड्या गोष्टी करायच्या, पण घर घेतलं मी. जे घर बघायला आलं होतं आणि आता जे घर केलं त्याच्यात खूप डिफरन्स आहे. पण जेव्हा घर बघितलं होतं ना तेव्हाच फायनल होतं की हेच घर घ्यायचंय. माझं तिला माहिती पण नव्हतं ऍक्च्युली. हा. पण नंतर जेव्हा मला आणलं होतं तेव्हाच मी बोलले होते की हे घर आता फायनल हेच घर. तेव्हा जेव्हा बघितलं होतं आणि आता जे बघितलं त्याच्यात खूप डिफरन्स आहे. पूरा चेंज, फुल चेंज कर दिया है घर. ती एक्चुअली तिला स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन उसके पहले तो मैंने बताया भी नहीं. आपको बोल रहा था मैं वाइफ को बता दूंगा तो वो मतलब नहीं क्या से पूरा है सीक्रेट रहेगा ही नहीं कुछ नहीं. इसके लिए उसको स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन का दिन था ना तभी उसको मैंने बताया. हाँ, उसके पहले नहीं. अच्छा, आप तक भी नहीं थे? नहीं, तभी तो पहली बार वो देखने आ रही थी. उसके भी 2 दिन बाद ये रूम देखने आए थे. सही. आपला 1 रूम किचनचा प्लॅन होता, त्यातून आपण 1 BHK मध्ये किचन के प्लॅन से डायरेक्ट 1 BHK यांनी पुश केलं. ते पण सगळं करून पण दिलं बँक लोन. तर मला तर काहीच आयडिया नव्हती काय नाही. बँक लोन परत हे ते म्हटलं टोकन पण, बट नाही. 1 रुपयाचं पण टोकन पहिला आम्ही म्हणजे काहीच नाही. डायरेक्ट सगळं झाल्याच्या नंतर. नाहीतर असं ना की टोकन द्या मग रूम फ्री रूम बुक करते ऐसा प्रोसेस लोन ही करना था. वो लोन का ही प्रोसेस कंप्लीट करने के बाद ही हो पाता. आणि असंच नाही की अजून पण खूप सारे यांचे आहेत जे इकडं सोशल मीडिया क्रिएटर्स पण आहेत अजून दुसरे. त्यांनी त्यांचा पण एक्झाम्पल दिला. त्यांनी ह्यांचं पण करवलं, त्यांचं पण करवलं. म्हणजे ते आपल्याला घर घ्यायचं ना तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. बाकीचं सगळं मग कोऑर्डिनेशन मध्ये होऊन जाईल. आणि माझा एक्सपिरियन्स चांगला होता. मला हे मेन्शन करायचं होतं की टोकन न घेता माझ्यासाठी खूप मोठी बात होती की आपण भाड्याने पण नाही घर विकत घेत होतो आणि यांनी कसलंच टोकन न घेता तुमचं पहिला लोन होऊ द्या, स्टॅम्प ड्युटी होऊ द्या, घरात तुमच्या ताब्यात आल्यावरती मग जे काय ते करा. त्या गोष्टीमुळे मला हे मेन्शन करावं असं वाटतं. बिकॉज त्याच्यामुळे मी सेफ फील केलं. जे पण ट्रान्झॅक्शन होतं, जे पण सगळं काय होतं, ट्रान्सपरन्सी होती समोरच्याशी, आपल्याशी, बँक डिटेल्स वगैरे 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 सगळं. त्यामुळेच तुम्ही पण जर म्हणजे घर घ्यायच्या प्लॅनिंग मध्ये आहात किंवा बघायचं जरी प्लॅनिंग मध्ये आहे, सिर्फ देखने का भी है, काइंडली डू कॉन्टॅक्ट देम. दे विल गिव्ह यू द बेस्ट डील. ते खाल्लं ना तीनों गैलरी में ऐसा भर्ती कर दिया लादी वगैरह लगा के. पहले कैसे नीचे था ना वो, अभी वो थोड़ा सा वो ऊपर कर दिया. खूप साऱ्या गप्पा मारल्या फ्रेंड्स दीपक सोबत. त्यांचा ऍक्च्युली पाण्याचा पण बिझनेस आहे तर त्यांना ते पण बघायचं आहे. परत भेटत राहू, काही ना काहीतरी डील असेल तर कॉन्टॅक्ट करत राहू दीपक यांना. तुम्ही पण नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच दीपक. जय श्रीराम. थँक्स अ लॉट. थँक्यू फॉर ट्रस्टिंग बेस्ट होम. थँक्स अ लॉट दीपक. जास्त बिघडला ना इथून धूर निघालाय.
तर एक गोष्ट माझ्याकडून राहून गेली की त्या पोस्टमध्ये काल जी मी टाकलेली Q&A साठी, त्याच्यामध्ये आपल्याला ठराविक घरा रिलेटेड म्हणजे Q&A होता हा. त्याच्यावरतीच आपण फोकस ब्लॉग स्टार्टिंग पासून बघतोय, बट त्याच्यावरती आपल्याला दुसरे पण क्वेश्चन्स रिसीव्ह झालेत. काही क्वेश्चन असे असतील ज्यांचा आन्सर काही दिवसांमध्ये भेटणार असेल, काही क्वेश्चन असे असतील की ते आपल्या कधी कंटेंटमध्ये इन्व्हॉल्वच नाही आहेत. म्हणजे जसं की आपण पहिला पण सांगितलं, पूजा आणि मम्मी का नाही बोलत, पूजाने पण ते ऑलरेडी सांगितलं एका ब्लॉगमध्ये, तरी पण तेच क्वेश्चन काहीतरी झालंय त्यामुळे ते दोघी पण आता म्हणजे नाही बोलत. बट तो कधी आपला कंटेंट नव्हता आपल्या ब्लॉगिंग चॅनलचा, राईट? तर मग तिथे कुठं आहे म्हणजे हे सगळं, बरोबर? आता कालचा पण ब्लॉग आपण देवाला सोडायला गेलो मला, त्याच्या रिलेटेड काहीच नाही. त्याच्या अगोदर पण जे पण कंटेंट असतं नाही, काहीची जी म्हणजे एक बसलाय ना ती प्रेम की हार्श म्हणजे असा, पूजा म्हणजे अशी, बागा म्हणजे अशी आणि हे म्हणजे असं, बाकी कंटेंट काही असू द्या, त्यांचं क्वेश्चन आणि त्यांचं नावं ठेवणं तेच फक्त. बाकी ब्लॉग्स मध्ये काही घडतंय काय घडतंय त्यांना काही घेण्यात नाही. काही लोकांबद्दल बोलतोय मी, बट असू द्या, वी डू इवन रिस्पेक्ट देम एज दे आर अ रिस्पेक्टेड व्ह्युअर्स, ठीक आहे. बट आता सध्या आपण हा ब्लॉग फक्त घराच्या Q&A साठी, म्हणून मी कालच्या त्या पोस्टमध्ये घराचा आयकॉन ठेवलेला. बट माझ्याकडून मी अजून स्पेसिफाय होण्याची गरज आहे, मला समजून आलं नेक्स्ट टाइम असेल तर, म्हणजे त्याच रिलेटेड आपलं जे काय असेल ते शेअर होईल. घर हे 7 to 8 years पहिला ही बिल्डिंग बनली होती, तेव्हापासून घर हे अनटच्ड आहे. जो ह्याचा प्रिव्हियस ओनर होता त्यांनी घर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं होतं, त्यांनी कधीच घरात आले नाही. घर आपणच आलो पहिले, जे राहायला आलो, तुम्ही मगाशी पण ऐकलंच थोडक्यात, म्हणूनच घर बंद होतं. आणि ते आलो तेव्हा घर कसं होतं एकदम. आता आपण ते पाहतोय फ्रेंड्स क्लिप्स, ज्याच्यामध्ये पूजाला मी पहिल्यांदा स्टॅम्प ड्युटी झाल्यानंतर हे घर बघायला आणलं होतं. अरे तू स्नॅप नको रे पूजा. घर कसं होतं, तिला कसं वाटलं, टाकीची जागा, किचन कसं आहे, भिंत्या कशा आहेत, बॅल्कनी कशी होती, हे सर्व दिसेल. हे आपली मेमरीसाठी पण सेव्ह राहील, उद्या जाऊन कधी परत बघायचं झालं तर घर कसं होतं अगोदर. आणि इतपत फ्रेंड्स अनटच होता की घरात मीटर देखील नव्हता. म्हणजे मीटर खाली होता बिल्डिंगच्या, पण तो चालू नव्हता, 0 युनिटवरती होता. हे आपण असा अनटच घेतला जिथून सगळी सुरुवातच आपण केली. आणि माझा टार्गेट तोच होता की असं बघायचं आहे की अनटच फ्लॅट भेटायला हवा. त्यात एवढंच नाही तर लोन पण आपण केलं, त्यामुळे ती सेफ्टी येते, सगळं फायनान्सवाले चेक करतात, सेफ्टी घराची, बिल्डरचं सगळं काय कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतरच होम लोन पास होतं. म्हणून त्या सगळ्या भरोश्यानेच, त्या सगळ्या गोष्टींना एकत्र करूनच मग आपण नंतरला ह्या घराची डील फायनल केली आणि आपण आता इथे राहत आहोत. त्यासोबत अजून पण एक क्वेश्चन होता की किती प्लॅनिंग करावी, किती सेव्हिंग करावी, किती काय करावी होम लोनसाठी. तर तेवढं ते आन्सर देण्यासाठी आपण तेवढे फायनान्शियल एक्सपर्ट नाही आहोत. खूप सारे व्हिडिओज भेटतील, बट आमचं पर्सनल एक्सपिरियन्स सांगू तर बघ, आपली काही ठराविक इन्कम नसते यूट्यूबची, राईट? पण एवढी तरी आहे की आपल्याला होम लोन एवढं सँक्शन होऊ शकलं. आणि मी परत सांगतो, फक्त यूट्यूबच आपलं इन्कम सोर्स नाही आहेत, अजून मल्टिपल सोर्सेस पण आहेत, एवढं मी सांगू शकतो फ्रेंड, ठीक आहे? पण आता सगळे काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत आणि त्या गोष्टींचं, काही गोष्टींचं तिथून येतात पैसे, त्याच्यामधून पण आमच्या इंटरेस्ट वगैरे चालतो. आणि त्याचबरोबर पुढे जॉब सोडण्याच्या अगोदरच आम्ही डिसाईड केलं होतं की हे जॉब सोडल्यानंतर आम्ही हा प्रोफेशन चॉईस करतोय, सो इथे वर खाली अमाऊंट होऊ शकते, जस्ट फिक्स सॅलरीसारखी अमाऊंट होऊ शकत नाही आहे. सो त्याची पण आधीच आम्ही एक बोलतात ना गोष्ट, आधीच एक अमाऊंट साईडला ठेवली होती की जरी भले ह्याचा काही परिणाम झाला तरी आम्ही त्याच्यातून आमचं स्वतःचं काहीतरी उदरनिर्वाह करू शकू, अशातला भाग होता. हे एक आता आमचं प्रोफेशनच झालंय, हा एक असा आमचा जॉबच झालाय. काही लोकांच्या कमेंट्स असतात त्याच्यासाठी की तुम्ही फक्त यूट्यूबवरतीच कसं राहू शकता किंवा राहू शकतात. फ्रेंड्स, तुम्ही कदाचित आपण फक्त मराठी व्लॉग बघताय, तुम्ही हिंदी व्लॉग्स बघा, इंग्लिश व्लॉग्स बघा. हे एकुलतं एक सोर्स आहे बऱ्याच लोकांचं. कदाचित ज्यांचे असे विचार आहेत ना की फक्त यूट्यूबवरतीच निर्भर राहत आहे का, अरे इंटरनेट बंद होईल, एक वंदना तुपे करून ताई आहेत, आय श्युअरली डाऊट ते ना फेक अकाउंट आहे. आणि जाऊ दे, आपल्याला काय त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही, बट ते हमेशा
यूट्यूब बंद होणार आहे, इंटरनेट बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, ते एकदम असं पर्सनली हे करतात ना, आणि हमेशा घाण कमेंट असते बरं का. बट ताई पण ताई काय होईल माहितीये का, इंटरनेट गेलं तर पहिलं तर तुम्हाला हे सगळं युट्यूबवरचे ब्लॉग्स दिसणं बंद होईल. ठीक आहे, तुमच्याकडं खास करून मी पर्सनली त्यांनाच सांगतो, ऑप्शन आहेत ताई. तुम्ही प्रत्येक व्लॉगवरती इतकी घाण आणि एकदम टोचून बोलल्यासारखं कमेंट करताना, जसं की आम्ही तुमचे शेजारी होतो कधीतरी आणि आम्ही तुमची चप्पल वगैरे वस्तून पळवून नेली आहे का, तुमच्या दारात आणून कचरा टाकलाय का, तुम्हाला काय शिव्या घालताना तुम्ही ऐकलंय. आय डोंट नो, मला अजून पण समजत नाही की व्लॉगमध्ये जे पण काही होत असतं माझ्याशी, पूजाशी, भाव्याशी रिलेटेड आहे, तर मग बाकीच्यांना प्रॉब्लेम का? आन्सर ह्याचा कधी भेटेल का? जाऊ द्या, ते चालत राहील. असू द्या, आपण आपल्या टॉपिकवरती आपण आपल्या टॉपिकवरती येऊ. तर हे जर घर घेण्याचं बद्दलचा जो आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणा जी केली होती, खूप ती डिटेलिंग सांगतो आम्ही तुम्हाला आता. ते एक सेकंड, तो प्रश्न होता किती प्लॅनिंग करावी. 1.5 ते 2 लाख, मी आता फ्रँकली बोलतो, 1.5 ते 2 लाख होम लोन अप्लाय करण्यासाठी, होम लोन समोरच्या खात्यात जाईपर्यंत तरी आपली रेडीनेस हवाय. बिकॉज अप्लाय बोलतात ना सगळे 2 लाख पण त्याने कमी सांगितले. ऍटलीस्ट एक अमाऊंट राऊंड फिगर म्हणायला गेलं तर म्हणजे नाही, फक्त बँकवाल्यांना द्यायला प्रोसेसिंग फीज, आयओ फीज ही सगळी, बाकी तर खर्च आपला चालतोच वेगळा. बट ही अमाऊंट फक्त रेडीनेस मध्ये 2-2.5 लाख रुपये ठेवा, की आपल्याला प्रोसेसिंग फीज, कुठे कुठे प्रोसेसिंग फीज कमी असते, कुठे जास्ती असते, आणि परत मग त्याच्यानंतरला फीज चालूच होतात. ठीक आहे, टेक्निकल ह्याच्यात त्याचे लिगल फीस हे ते सगळं. बिकॉज अजून काही तुमचे डॉक्युमेंट मिसिंग असेल तर डॉक्युमेंट बनवण्यासाठी खूप त्या निघत जातात त्या गोष्टी. हा झाला फीजचा प्रश्न. त्याच्यानंतर गोष्ट अशी की होम लोन स्टार्ट करायचं असतं, ते होम लोन कुठे कुठे भेटतं, बँकेमध्ये भेटतं, फायनान्स कंपनीज असतात त्यांच्याकडे भेटतं. सो असा प्रोफेशन होतं. त्याच्या आमचे सॅलरी स्लिप्स असतात तर आम्हाला इझिली बँकेमधून भेटल्या असत्या. बट आमचं एक होतं की फॉर्म नंबर नाही बँकमध्ये मी माझ्या जॉबवरती 28-29 हजाराचा माझा जॉब होता, त्याच्यावरती पण ट्राय केलेला 8 लाखाचं जास्तीत जास्त सँक्शन होत होतं. पूजेच्या ह्याच्यावरती नव्हतं होत, बिकॉज तिची सॅलरी म्हणजे कमी होती, तर त्यामुळे दोघांचं मिळून एकत्र होऊ शकलं असतं. सॅलरी समजा 40-50 तरी वर पाहिजे की आपल्याला लोन काहीतरी अमाऊंटचं सँक्शन होईल घराचं. ठीक आहे, नाहीतर होम लोन सँक्शन पण होतं आपल्या मंथली, इयरली या सगळ्या अर्निंग्सवरती. आणि जर एक्स्ट्रा इन्कम सोर्सेस असतील ना तर अजूनच बरं. आणि त्याच बेसिसवरती आपलं पण झालंय. आमचे FDs आहेत, RDs चालू आहेत, कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात बरं का. हे युट्यूबचं बनवतं त्याचं पण डॉक्युमेंट्स लागले. तुम्ही घर बघितलेच असाल व्हिडिओमध्ये, पहिलं कसं होतं आता कसं आहे ते सगळं तुम्हाला दिसलंच असेल. सो हे घर पहिलं कसं होतं आणि आता कसं करण्यासाठी पण हातामध्ये ॲटलिस्ट 2 लाख रुपये तरी हवेत. 2 लाख रुपये तरी हवे, जे आमच्याकडे कमी पडत होते. कारण की फीस होम लोनची शेवटी निघाल्या काय तगड्या 25-40-30 हजार अशा, की जे आपल्याला इथं करायचं होतं ते थोडंसं त्याच्यात गेलं. ओके, बट ठीक आहे. मी एक अनिल कपूरचा पण एक मी व्हिडिओ अगोदर बघितलेला काही वर्षांअगोदर. बमन इराणी अनिल कपूरला बोललेली की तू काही कर, पण म्हणजे एक घर घेऊन टाक स्वतःचं, भले त्या चटई टाकून झोप, पण स्वतःचं घर घे. घर काय बनेल नंतर हळूहळू, आतल्या मधल्या गोष्टी, पण एक घर घे स्वतःचं. तिथून 4 तास ट्रॅव्हल कर कामासाठी, पण स्वतःचं घर घे. असं ते ऐकून मी बोललेलो, बाबा आपलं पण तेच, घर घेऊ, भले चटई टाकून झोपू किंवा लादीवर मी झोपतो तरी झोप लागते मला, गादीवर झोपलो तरी झोप लागते. झोप आली ना की झोप कुठेही लागते. आणि राहावंसं वाटलं ना की माणूस कुठेही राहतो. मी तर पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन झोपले फ्रेंड्स, घर सोडून पळायचो तेव्हा लहानपणी. तर मग हे तर म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठी बात आहे फ्रेंड्स. आणि मी एक पर्सनल क्वेश्चन्स पण होते वगैरे काय, बट मी सांगतो फ्रेंड, मी परत तेच सांगतो, कशातच काहीच नव्हतं माझं बरं का. ही आल्यानंतर होत चालल्यात गोष्टी. तर मी आहे हिच्या सोबत, हिच्या डिसिजन्समध्ये. ते बायकोचा बैल वगैरे आहे ते सगळं कमॉनच्या खूप पुढे गेलंय. स्टेप आउट ऑफ इट, जरा स्वतःचं नॅरो माइंडेड थिंकिंग थोडं ब्रॉड करा, थोडं बाहेर पडा. ते बायको जे बोलते तेच करतो. कोण प्रत्येकाच्या घरात तीच बोंब आहे.
ऍटलिस्ट मी खुशीने करतोय, काय काय लोक नाही इलाजाने करतात. तसंच बायको पण आपल्या नवऱ्याला काही ना काहीतरी गोष्टी चांगल्याच्याच सांगते, वाईटाच्या नाही सांगत. तेच आहे, त्याच्यासाठी बायकोचा बैल होणं हे कोणतं लॉजिक आणि काय बोलणं आहे, मला तरी नाही पटत हे. मी माझ्या नवऱ्याला काहीतरी चांगलं व्हावं, तो चांगलं करावं, त्याचं काहीतरी ग्रोथ व्हावी, त्याचं काहीतरी पुढे, जर त्याचं काहीतरी चांगलं झालं तर त्याच्यातच माझी खुशी आहे, म्हणून त्याला चांगलं सांगते. ह्याच्यामध्ये बायकोचा बैलच ना. तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगत नाहीत का तो जर वाईट मार्गावरती असेल तर तुम्ही त्याला वाईट मार्ग. मी कोणत्या वाईट मार्गावरती? दुसऱ्यांचं सांगते ना मी, हा, समोरच्याचं सांगते ना. तुम्ही जे बायकोचा बैल म्हणता, तुमच्या नवऱ्याला तुम्ही सांगता किंवा काही वाईट करत असेल तर त्याला समजवता, मग तो तुमचा ऐकत नाही किंवा ऐकतो, त्याला बायकोचा बैल म्हणतात का? तो काहीतरी तुम्ही त्या नवऱ्याला चांगलं सांगता ना, त्याला बैल नाही म्हणत. चांगलं सांगणं किंवा त्याला चांगल्या गोष्टी बोलणं ह्याला बैल नाही म्हणत. तो ऐकतो, तो करतो सगळं, त्याची पण एक बुद्धी आहे, त्याला जे वाटतं ते सगळं तो करतो. त्याने जे हे आज घर उभं केलं ते त्याच्या स्वतःच्या बुद्धीवरती केलंय. इथे माझं काही नाही आहे, इथे माझी कोणती बुद्धी नाही आहे की त्याला बायकोचा बैल बोलायला. जे काय बोलते, पैसे रेडीनेस मध्ये ठेवा, डॉक्युमेंट्स रेडीनेस मध्ये ठेवा, सॅलरी स्लिप्स 2-3 वर्षाच्या काढून ठेवा, बँक स्टेटमेंट काढून ठेवा, बँक स्टेटमेंट्स अशा आपल्याला त्या टायमिंगला आपली रश होते ना, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष अगोदरपासूनच्या बँक स्टेटमेंट जमा करून ठेवा. सिबिल स्कोर सारखे चेक नका करू, हार्ड चेक नका करू, सॉफ्ट चेक. मी बोलतो ना, मी फायनान्शियल एक्सपर्ट नाही, बट मी चेक करायचं बंद केलं होतं. पूजाचं सिबिल स्कोर चांगलं, माझं खराब होतं. मी जाऊन कोटक बँकचे पैसे क्लिअर केले, त्यांचं जेव्हा होतं माहितीच आहे सगळं. तरी माझं आता झालं इम्प्रूव्ह पहिल्यापेक्षा. म्हणूनच मी हे घेतलं ना, काय बोलतात, ॲक्वा प्युरिफायर, परत पूजाचा फोन, तो मी EMI वरती ह्यासाठीच घेतलाय, कारण की माझं सिबिल स्कोर मला नीट करायचंय. कमेंट येत होते काय की अरे तुझी लायकी आहे का, तू वेड आहेस का, एवढं घर घेतलंय, असं काहीतरी गोष्टी EMI वरती घेतोय. रिझन असतात फ्रेंड्स, प्लीज इतकं डायरेक्ट टोकाला जाऊन निर्णय नका देत जाऊ. मला सिबिल स्कोर नीट करायचा आहे, म्हणून मी छोट्या मोठ्या गोष्टी 10, 14, 15 हजाराच्या गोष्टी मी EMI वरती घेतोय. म्हणजे त्याचा EMI पण 1 ते 2 हजार बसेल, तो मी अफोर्डेबल पण आहे, त्यांनीच माझं सिबिल स्कोर पण चांगलं होत जाईल. ओके, तर राहिला मेन टॉपिक वरती येऊया आता. तर हे घर जे आम्ही घेतलंय याची अमाऊंट आहे 28,80,000 रुपये. ह्या घराची मेन प्राइस आहे. ह्याचा 28,80,000 हे निगोशिएट अमाऊंट आहे. आम्हाला सांगितली होती, जास्त सांगितली होती, ती आम्ही निगोशिएट करून आमच्या बजेटनुसार आम्ही ती करून घेतली. नाहीतर ऍक्च्युअली इकडं प्राइस जास्त आहे. इकडं तर जवळपास मी सांगू तर 30 पासून 33 पर्यंत पकडा, 40 पर्यंत पण आहे ना, 40 पर्यंत. हा, पुढचा वगैरे 40 पर्यंतच पण. बट हा ओनरला हे विकून दुसरीकडं 3-3.5 करोडचा फ्लॅट घ्यायचा होता त्यांना, म्हणून त्यांनी हे पटकन करून टाकलं. तर येस, घराबद्दल Q&A होता फ्रेंड्स, आपण मोस्टली सगळं आन्सर केलंय. नाही केलंय, काय अजून आहे. सो 28,80 ही आमची मूळ अमाऊंट होती घराची. त्याच्यामध्ये आम्ही 3 लाख रुपये समोरच्या व्यक्तीला डाऊन पेमेंट केला. 3.5 लाख रुपये आम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनसाठी खर्च केलेत, आणि बाकीचे इतर खर्च छोटे मोठे जे काही, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ट्रान्सफर, लीगल फीस, सगळं ते ओसी बोलते, अजून काही गोष्टी असा ट्रान्सफर करणं नावावरती, पजेशन अँड ऑल समथिंग, त्या सगळ्या 3.5 लाखामध्ये ते सगळं, ब्रोकरेज फीज वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये आम्ही हे केलंय. आता ही जी अमाऊंट आहे, तुम्ही बोलते 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि 3.5 लाख रुपये तुम्ही समोरच्या ब्रोकरेजला दिले, तर हे 6.5 लाख. हां, तर 6.5 लाख रुपये तुम्ही कुठून जमा केले आणि कसे जमा केले? तर पूजाचं मंगळसूत्र तुम्हाला दिसत नाही खूप दिवस आलं, ठीक आहे. काही लोकांनी त्याच्यामध्ये नोटीस, मला कमेंट दिसली होती की घर घेण्याच्या याच्यासाठीच आय थिंक पूजाताईने मंगळसूत्र हे केले असेल, म्हणून ती अगोदरचं मंगळसूत्र तिने पूजेच्या दिवशी घातलं. तर मंगळसूत्रच नाही, भाब्याची एक चेन, हरशी एक अंगठी, आम्ही असं थोडंफार वस्तू आमच्या त्या अजून कानातले वगैरे असं एकत्र करून थोडंसं हे करून आम्ही ती एक अमाऊंट जमा केली. आणि ऑब्व्हियसली एक सांगू का, दागदागिने ह्याच्यासाठीच असतात, मेन आपल्याला टाइम, आपण रोज घालून तर कधी ते मिरवत नाही. ज्या रोज आपल्याला घालणाऱ्या गोष्टी असतात त्या आपण त्या घालतो, बट ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो त्या आपण ह्यासाठी पर्पजसाठी ठेवतो. मी तरी त्या पर्पजसाठीच ठेवल्या, आणि मला त्याची खुशी आहे की ते मी रोज घालून नाही मिरवणार आहे, हे रोज मी बघणार आहे. सो पण ते मी आणणार लवकर, बरं का. मी
पुढच्या वर्षी 1 वर्षाच्या आत तरी मी ते सगळं हे करणार. तर मग ते एक मी ठेवला. आणि दुसरी एक जी अमाऊंट होती तर ती मामांजींनी आम्हाला हेल्प केली, पण ती पण मी 1 वर्षाच्या आत पटपट हे करणार. आम्ही बोलतानाच त्यांना मी हे वाक्य म्हणाले होते की तुम्ही मला आता मदत करा, तुमची या दिवसापर्यंत मी तुम्हाला परत रिटर्न करेन. हे एक मम्मी पप्पांनी जास्त हे पण नाही केलं. त्यांना एक स्टेटमेंट मी केलं होतं ही गोष्ट, आणि त्यांना ती अमाऊंट मी रिटर्न देणार आहे. आणि बोलली आहे तसं ते माझं वाक्य कम्प्लीट करेन आतापर्यंत तरी. आणि ते तसं नाही आहे फ्रेंड्स बिलकुल, की तो सासऱ्यांनी मदत केली म्हणून त्यांच्याशी बोलते, सासूजी नाही. अरे भाई तुम्हाला खरंच म्हणजे इतकं नॅरो नका विचार करू प्लीज. ती घरात असतात काय काय गोष्टी, पण मी तेच सांगतोय. एका टायमाला माझं आणि मम्मीचं खूप छान, मी त्याच्याशी खूप छान बोलायचं. आम्ही दोघी शॉपिंगला वगैरे जायचो, सगळ्या गोष्टी यालाही माहिती आहे. आम्ही अक्षरशः दादर बिदर फिरून वगैरे सगळी शॉपिंग बिपिंग करून यायचो. पण आता असं झालंय ना, जिथे जिथे मला वाटलंय ना बोलायचं तिथे तिथे मी बोलले. आणि मला असं वाटतंय तो मी परफेक्ट स्टँड घेतलाय, माझ्यासाठी तरी घेतलाय, माझ्या फॅमिलीसाठी तरी घेतलाय, आणि मला तो करेक्ट वाटतोय. तुम्हाला काही गोष्टी नसेल माहिती, पण जो मी स्टँड घेते ना तिथे माझ्या मागे ना हा पण उभा राहतो आणि मामांजी पण उभे राहतात. तू बरोबर बोललीस, हे तुझं बरोबर वागणं आहे. कारण का तुम्हाला नाही माहिती आहेत पाठच्या गोष्टी कशा आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत ना तिथे बोलणं कोणतरी गरजेचं आहे. मग तिथे मी ती उभी राहते, मी बोलते. नाही बोललं ना त्या हाताबाहेर जाण्याच्या गोष्टी आहेत, म्हणून मी स्ट्रिक्ट वागते तिथे. जर पप्पा खुश आहेत तिथे, मम्मी तिथं खुश आहे, मी इथे खुश आहे, पूजा इथं खुश आहे, तुम्ही मनोमन का भांडणं क्रिएट करता तिथे? की आई वडिलांना दुःखात ठेवलंय बायकोसोबत. अरे बाय मी ते पहिल्यापासूनच सुखात आहेत बाय, माझं कुठं आता वळणावरती येत आहे, आणि ते पण आमच्यापेक्षा जास्त खुश ते बघून की बाबूचं होत आहे. खरंच नाही माहिती, मी त्याच्याबरोबर रिलेशन मध्ये आली होती ना, बिचारायला साधे कपडे ठेवायला जागा नव्हती. मला पिशवीत माझ्या ब्ल्यू कलरच्या पिशवीमध्ये माझ्या कपडे असायचे. झोला बॅग्स असतात ना त्याच्यामध्ये बिचाराचे कपडे पडले, ते आणि ना तो ते झोला ठेवायचा पण कुठं ठाव ठिकाणा नव्हता. तर ही होती. मग आता कुठं होतंय हे सगळं. ते पण खुश आहेत तिथे मम्मी पप्पा, बाकीचे फॅमिली मेंबर्स, आणि इथं आता माझं चांगलं होतं तर त्यात पण ते खुश आहेत, उलट पहिल्यापेक्षा खुश आहेत की बाबा बायको आल्यापासून तुझं होतंय सगळं काय. आणि ते पण त्यांच्याकडून आता सपोर्ट करतात ते, तर अशा टायमिंगलाच तर अजून चांगलं वाटतं. बरोबर, तुम्ही फॅमिलीमध्ये आमच्या नका भांडणं, म्हणजे असं विचार करू की यांच्यात हे तसं तसं. जेव्हा पण भेटतं सगळं हसून खेळून भेटतात. तर तुम्हीच कुठं मनोगट काय म्हणजे काय लोक असे कमेंट करतात ह्यांच्यात हे त्यांच्यात ते. नका, जेवढं दिसतंय तेवढं, म्हणजे व्लॉग ह्याच्यासाठी नाहीये की स्टार्ट जजिंग. जस्ट वॉच अँड गेट एंटरटेन, बस. बाकी कोण कोण बोलतो मग कमेंट सेक्शन ठेवा. मेन पॉइंट राहिला बाजूला. तर अमाऊंट अशी होती की जी थोडीफार आम्हाला मामांजींनी मदत केली आणि ती आम्ही घेतली, त्यांची रिटर्न करू. सो असं ते झाले 3.5. आणि वरचे हे जे घर बनवण्यासाठी कलर काम म्हणा, टाकी म्हणा, इतर छोटे मोठे कामं, वरचं प्लॅस्टर म्हणा, खालचं ते टाईल्स लावणं म्हणा, त्याच्यासाठी 2 लाख कुठेच गेले नाही आमचे, कुठेच गेले नाही. ट्रॉली बनवल्यात, हे बनवल्यात, सगळ्याचे कुठेच गेले नाही. जाळ्या बसवल्या, देवारा, इलेक्ट्रिशियनचं. पुन्हा अजून काय म्हणाल, अजून काहीतरी छोटं मोठं केलं ना आपण. टाकीसाठी आमचे एक अमाऊंट फिक्स झाली होती, तिथे डबल झाली. 11चे 22, 23 झाले. का तर आपण कॉक आतमध्ये बसवून घेतला जो बाहेरून होता. चांगलं केलं, तो चांगल्या क्वालिटीचा पण त्यांनी बसवून दिला. ते काय पितळचा ना, ते सगळं करून दिलं. जास्त पैसे गेले त्याच्यामध्ये, पण जाऊ दे, ती चांगली आमची गोष्ट झाली. एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे, ते पण बोलले करून टाका. कारण की मोटर अशी प्रेशरने असते की नॉर्मल पाईप खराब होतात, खूप प्रेशरने. पप्पा तुम्ही भलतच काहीतरी क्रिएट करता फॅमिली ड्रामा. तिथून पप्पा पण विचार करतील कमेंट वाचून की लोक असं का बोलतात. कमेंट्स येतात पप्पा रिटायर झाले आणि तुमचं घर झालं म्हणजे त्यांनी घेऊन दिलं. मी का त्यांना त्रास देऊ फ्रेंड्स, मी का त्रास देऊ. मला पण माहिती आहे त्यांना 2 डॉटर्स आहेत तिथे, घर त्यांना पण चालवायचं आहे. मी तो नका ब्रिज बांधू स्वतःच. तुम्ही व्लॉगमध्ये सगळं बघताय, मी एकटाच चाललोय कोर्टात, पोलीस स्टेशनमध्ये, इथे तिथे पेपर जमा करायला, लोनसाठी धावपळ चालू. मी पप्पांना का त्रास देऊ. ते का, तुम्ही जे चांगलं आहे ते नका तुमच्या कमेंट्स थ्रू वेगळंच काहीतरी ब्रिज तयार करायला बघू.
ओके, मी करू शकतोय ना, जेवढं करू शकतो तेवढं करणार. जिथं दमणार तिथं हिला बोलणार, मग पूजा तू कर, ती पण करते. ठीक आहे, बघायचं आहे ना मला पण स्वतःच्या हिमतीवरती करून सगळं काय. फायनान्शियल हेल्प घेतली ती मी रिटर्न लगेच करणार, जितक्या लवकर होईल तितकं. तुम्ही ते नका मेस क्रिएट करू. सगळं व्यवस्थित होत चाललंय आता तर नको ना ते. ओके, आणि खरंच जरा ना हिंदी, इंग्लिश, दुसरे पण बाहेरचे जरा व्लॉगिंग चॅनल्स बघा. तुम्हाला आयडिया, लोकांनी फक्त यूट्यूबवरती बंगले बांधले सगळं येते गेले. आपलं तेवढं तरी नाही, आपले दुसरे पण इन्कम सोर्स आहेत. तर जरा स्टेप आउट करा. सोशल मीडियाची लाईफ कुठे गेली ते बघा. वंदना तुपेताई, तुम्ही इंटरनेट बंद होईल बोलताय ना, तर पहिलं तर तुम्हाला यूट्यूब वापरणं बंद होऊन जाईल तुमचं. तुम्ही त्याची चिंता करा. तुम्ही जाऊन घाणेरड्या कमेंट्स कोणाला करणार? आजकाल चिठ्ठ्या लिहून लोकांच्या दरवाजा बाहेर ठेवून नाही की तुम्ही हे करता ते करता. युट्यूब ऍक्च्युली, मी आउट ऑफ द बॉक्स बोलतोय, युट्यूब ऍक्च्युली एक सर्च इंजिनच आहे. जसं गुगल आहे ना सर्च इंजिन, तसं युट्यूब पण आहे, बट ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे. ते असं इंस्टाग्राम सारखं युट्यूब नाही आहे. युट्यूब ऍक्च्युली सर्चसाठीच आहे. हे फॉर एज्युकेशनल पर्पज आणि एंटरटेनमेंट पर्पज. तर आपण त्याला बनवत चाललोय, कारण की लोकांचा टाइम स्पेंड होतोय तेवढंच. पण हे गुगल सारखंच एक सर्च इंजिन आहे. राहिला प्रश्न, जुन्या घरचे वाईब्स ह्या घरात येतात का? हो, येत चालले आहेत. आपण तसं क्रिएट करतोय. जुनं घर आपलं म्हणजे ते तर रेंटवरच होतं. काही झालं तरी आपण त्याला किती जीव लावणार ना, जीव लावलाच आपण. पण इथे आता नव्याने जीव लावायला चालू केलंय. आम्ही दोघं जिथे जाऊ, आम्ही दोघं नाही, फॉर एक्झाम्पल नवरा बायको पार्टनर्स जिथे बसतील तिथे स्वतःचं तयार करतील अशी दोघांमध्ये इच्छा हवी. भले दोघांमध्ये किती भांडणं होत असतील, काही मतभेद असतील, बट आपण राहू ना तर आपण व्यवस्थित राहू. भांडू, मतभेद होतील, पण आपल्याला असं आपलं हवं आहे ते ठाम पाहिजे. आहे सगळं व्यवस्थित चालू आहे. बस एकच रिक्वेस्ट आहे, कमेंटमधून वेगळं दुनिया नका तयार करत जाऊ की ह्यांच्यात असं आहे, ह्यांच्यात तसं आहे, असं तसं. कमेंट ऑफ करत तुम्हाला दिसतंय काही पॉझिटिव्ह कमेंट्स पण खूप सारे पॉझिटिव्ह. आपले ॲव्हरेज 30 to 50K व्ह्यूज येतात. ठीक आहे, त्यातून कमेंट्स 100 ते 200 येतात. ठीक आहे, म्हणजे आपली ऑलमोस्ट 95% आपले व्ह्युअर्स कमेंट सेक्शनमध्ये येत नाहीत. 100 to मॅक्सिमम 200 कधी आले तर कमेंट सेक्शनमध्ये येतात. त्या 100 to 100 मधून 10 ते 15 ते कधी कधी 20 कमेंट अशा येतात की ते नेगेटिव्ह बोलत असतात. आता त्यांच्यासाठी आपण 99% लोकांचे मन दुखवावे कमेंट सेक्शन ऑफ ठेवून, किंवा त्यांच्यासाठी आपण पूजाला कधी कधी वाटतं व्लॉगमध्येच मी येऊ नये, ते बरोबर नसेल ना. 30,000 आपले ॲव्हरेज व्ह्यूज, 30,000 2,990 लोकांचं मी मन का दुखू 10 लोकांसाठी, जे की ते ठरवून तेच करायला येतात. ओके, तर हेच एक क्वेश्चन होतं सोशल मीडिया ज्यांना इंटरेस्टेड आहेत की इफ यू आर विलिंग टू स्टार्ट, गेट रेडी टू गेट हिट रेट. ओके, आणि ते नंतरला थोडं हळूहळू इग्नोर करायला पण शिकाल तुम्ही, जर तुमचं ठराविकच हे तर. राहिला तर दुसरा एक मी आता जस्ट क्वेश्चन रीड करत होती की तुमच्या नवीन घराचा आता तुम्हाला EMI किती बसलाय? पहिला EMI गेला बरं का आपल्या घराचा, पहिला गेला EMI. तो प्री EMI होता कदाचित, तो गेला एक्स्ट्रा चार्ज सोबत. आता दुसरं सांग कितीचा आपल्याला बसलाय, किती वर्षासाठी बसलाय ते पण? 20 वर्ष, 10 year. तेवढं मी म्हटलं थोडं कमी करा इंटरेस्ट, अजून पाहिजे तर थोडं लावा, कारण 15 वर्षाचा द्या, बट नाही 20. आपलं प्रोफेशन सोशल मीडियाचं आहे, आपलं हे ते सगळं काय काय नॉर्म्स असतात. प्रत्येकजण त्यांच्या बँक पण रिस्कवरतीच बघणार राहील. आणि आम्ही पण हे पाऊल घेतलं फ्रेंड्स, कारण की घेऊया ना, करून टाकूया ना, जेवढा हा EMI तेवढा पे करूयाच, काय पण करून, पण घर घेऊया. ठीक आहे, आणि मी ते 20 वर्ष नाही ठेवणार, हे पण मी गॅरंटी देतो. लवकरात लवकर क्लिअर करेल मी, आणि ऑफकोर्स ते पण स्वतःच्या हिमतीवरतीच करेल. आणि जेव्हा करेल ना तेव्हा तुम्हाला सांगेल फ्रेंड्स, EMI क्लिअर, EMI डन. आता घर पूर्णपणे आपलंच येते. एवढंच की बँकेकडून पैसे उसने घेते. जे लोक बोलतात ना सोशल मीडियावरती, घर घेण्यापेक्षा पैसे ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंटमध्ये टाक, मग 20 वर्षानंतर मग तुझं घर होईल, मग तुझ्या हातात. अरे 20 वर्षानंतर माझी वय झालं असेल 50-60 भेंडी, मी तेव्हा काय करू? 60 वर्षाचं घरामध्ये गेल्यावरती एका कोपऱ्यात खुर्ची घेऊन बसू, काठी हातात घेत, काय करू? एक पिक्चर बघितला 3 BHK करून, सेम स्टोरी होती, सेम स्टोरी जी आता एक ह्याच्याबद्दल बोलला ना की 60 वर्षानंतर घर, बिचाराचं स्वप्न असतं, बिचाराचं स्वप्न असतं एक स्वतःचं घर घ्यायचं. तो बिचारा
जेव्हा 7 लाख घराची प्राइस असते तेव्हा त्याच्याकडे फक्त 4 लाख रुपये असतात, 3 लाख रुपये कमी पडतात आणि घर घ्यायला जातो. मग तो बोलतो 3 लाख रुपये कमी आहेत, तुम्हाला नाही भेटणार. मग तो 3 लाख साठवण्यासाठी पुन्हा तेवढी मेहनत करतो, तो पण त्या घराची प्राइस 15 लाख झाली असते. मग पुन्हा ते 7 लाख रुपये जमवले तर पुन्हा ते 15 लाख रुपये जमवण्यासाठी पुन्हा तो मेहनत करतो, तो पण त्या घराची प्राइस 25 उलट माणूस जवान आहे ना तोपर्यंत त्याच्यात हिंमत आहे ना, त्याला भरोसा आहे ना की मी इन्कम सोर्स क्रिएट करेलच, तर त्यांनी पाऊल टाकावं, पैसे कमवावे आणि लवकरात लवकर सगळी EMI फेडून ते बंद करायचं बघावं. म्हणजे नंतर पाहिजे तर ते घर सेल करून तो अजून चांगली प्रॉपर्टी घेऊ शकतो. नाहीतर भाड्याच्या घरात 4-4, 5-5 वर्ष इथे तिथे सामान हलवणे, टेम्पोचे पैसे द्या, घरात गेल्यावरती इलेक्ट्रिशियनचे पैसे द्या, हे घरात जे रेंटवरती राहतात ना त्यांना माहिती असेल. हे सगळे एक्सपर्ट ऍडवाइस मला तरी नको आता सध्या हवे होते की 20 वर्षासाठी पहिला हे कर, SIP कर, मग त्याचे पैसे येतील 50. अरे 50 वर्षानंतर कुणाला माहिती काय असणार आहे. तेव्हा जी स्वप्न बघितली असतील घराची ती सगळी मोडून गेली. माझ्या मुलीला मी सारखं शाळा इथे आहे बाबा तुझी 10वी पर्यंत, मग जवळपासच भाड्याने घर शोधा, मग ते दबून राहावा का पोरीची शाळा आहे मला कामाला जायचं. नो, मग घर घ्यायचे तर घ्यायचंय भाय. एवढंच की 40ल्या रूम मध्ये होम लोन होत नाही, नाहीतर आपण त्या साईडलाच 40ला रूम बघितला असता आणि घेतला पण होता. बट जे पण होतं चांगल्यासाठी होतं. इवन दिस इज बेस्ट फॉर अस and we'll make the best out of it. ओके, तर घेताय स्टेप, फक्त इतकं स्वतःवरती विश्वास ठेवा की इन्कम इतकी तगडी ठेवेल ना की EMI मी कधी हे होऊ देणार नाही, आणि EMI भरून पण घर माझं व्यवस्थित चालेल, बायका पोरं माझे व्यवस्थित खातील, त्यांचे हट्ट पण पुरवता येईल, एवढं तरी इन्कम सोर्स पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःवर पाहिजे विश्वास. तो विश्वास ठेवा पहिला, मग पाऊल टाका. जल्दबाजीमध्ये येऊन नको, कारण की नंतरला काही कॉन्सिक्वेन्सेस पण असतात. EMI वगैरे हे नाही केले ते नाही केले, आपल्याला नेगेटिव्ह टॉपिक नकोच, बट तयारी ठेवा हिमतीची. ठीक आहे, आणि घर होऊन जाऊ द्यायचं आपलं, तर एवढंच होतं आणि ते झालं. काय क्वेश्चन बाकी? असं काही घराचा हे होतं. EMI सांगितलंच नाही मंथली EMI तसं म्हणायला गेलं तर बिटवीन 20 to 30 च्या रेंज मध्ये, बिटवीन 20 to 30च्या रेंज मध्ये आहे. ओके, पर्सेंटेज थोडा आपल्याला हाय लागला बिकॉज आपला प्रोफेशनच तो आहे, मेन आपण तोच दाखवलाय. अजून एक होता गब्बरच्या रिलेटेड क्वेश्चन की तुम्ही बोललात होतात की घर घेतल्यावर गब्बरला रिटर्न आणायला इच्छा तर खूप आहे, पण प्रश्न असा आहे आता जिथे तो आहे ना, सॉरी मी कट करतो, जिथे तो आहे ना बेस्ट ठिकाणी आहे, तिथं त्याच्यासोबत अजून लॅब्राडॉर्स आहेत, अजून दुसरे ब्रीडचे डॉग आहेत, मस्त हवेशीर ठिकाणी आहे तो. त्याला मस्तपैकी लेक टाईप पूल आहे ना, की तो पूल लेक टाईप असं स्विमिंग पूल सारखा आहे, ज्यात तो मस्तपैकी भिजून येतो, मातीत बसतो, आंब्यांच्या झाडाखाली दुसऱ्या डॉग सोबत खाऊन पिऊन. आजूबाजूला डॉग लवर्स आहेत, ते कधी पण येऊन त्यांना मील देत असतात, ट्रीट देत असतात. आहे इथे आणलं आणि आम्ही कुठे बाहेर गेलो, आज सारखं वसईला गेलो तसं, मग गब्बरकडे लक्ष दे. हा राहिला 2 तासाचा प्रश्न, ठीक आहे, तेवढं तो मॅनेज करू शकतो. पण काही टायमाला ना, जसं की आता सुरतला गेलो होतो, तिथे 2-3 दिवस राहायला लागलं. घरात 4था व्यक्ती कोणी नाहीये की तो गब्बरला जेवायला देऊ शकेल, सांभाळायला ठेवू शकेल किंवा काही राहायला. अदर पण ऑप्शन आहे की बाहेर स्टे असतात गब्बर म्हणजे पेटसाठी, की त्यांच्याकडे तुम्ही ठेवून जाऊ शकता किंवा हे करू शकता, पण ती रिस्क घ्यायचीच नाहीये. म्हणून जिथे आहे तिथे तो बेस्ट आहे. उद्या जाऊन कोणीतरी एक व्यक्ती घरात असेल ना की जो फक्त डेडिकेट घर आणि बाकीच्या आमच्या गोष्टी सांभाळू शकतील, तर तेव्हा तो एक चान्स घेऊ आम्ही. बट आत्ता सध्या तरी पॉसिबल नाहीये, म्हणून जिथे आहे तिथे बेस्ट आहे आणि छान राहू तिथे. हर्ष पप्पांकडची फॅमिली का नव्हती आली? चेंबूरची. आम्ही मध्यंतरी जात होतो, त्याच्यानंतर थोडं टाळलं. पण तशा काही गोष्टी असतात ना की पर्सनल गोष्टी की ज्या सांगू नाही शकत, त्यातलाच भाग आहे मतभेद. आणि तुम्ही इनफॅक्ट पर्सनल म्हणजे तर हर्षने त्याच्या पर्सनल लाईफ मधल्या असल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण त्याने सगळ्या सांगून टाकल्यात, लहानापासून ते स्टील आतापर्यंत. तर स्टील आतापर्यंत म्हणतात ना, लहानापर्यंत. घराच्या व्यतिरिक्त झाला प्रश्न हा एकच, आपण तो अटेंड करणार आहे. आले नव्हते ना म्हणून तो मी घेतला. पण डॅडीकडची फॅमिली तू तर आलेला. ते नव्हते आले ना, ते सांगतोय. तर त्याच्यासाठीच की आवाज, मोबाईलचा आवाज इथपर्यंत येतो, बघू कमी कर.
लहानापासूनच त्याला खूप जास्त काही गोष्टी फेस करायला लागल्यात, कठोरातल्या कठोर, आणि त्याचाच थोडासा प्रभाव आत्ता त्याला थोडासा जाणवायला लागला, कारण का तेच कठोर पुन्हा आता व्हायला लागलं होतं. सो असा विषय झाला की नाही, हे आता मी सहन नाही करू शकत आहे, हे आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ शकतं, आता मी तुमची गोष्ट सहन नाही करू शकत. सो तिथे त्याने तो स्टँड घेतलाय, म्हणून ते थोडंसं बोलतात ना लांब आहे. आणि आय डोंट नो की पुन्हा ते पण तिथे खुश आहेत, आम्ही पण इथे खुश आहोत. तर तो नाही फ्रेंड्स, मी अजून परत तेच सांगतो, इथे लग्न झाल्यानंतर मला कुठे एक ठिकाण आहे, मी कोणासोबत तरी राहतोय, नाहीतर आई वडील दोघंही आपापल्या ठिकाणी खुश होते. फ्रेंड्स, तुम्ही समजत का नाही, लहानपणी 2 ते 3 वर्षाचा असतानाच मी त्यांचं डिवोर्स झालेलं, नंतर ते वेगवेगळे सेटल झाले. मी सेटल कॉकसारखा इथून तिथून इथं पडतोय, त्या रस्त्यावर इथे तिथं स्मशानात झोपतोय, संडासात जाऊन झोपतोय पब्लिकमध्ये. सॉरी मी फ्रँक होतोय, बट नाही, तुम्ही हे समजा की हर्षलचं असं नव्हतं की तो बायको येण्याच्या अगोदर आई वडिलांसोबत मस्त मजेत लाईफ जगत होता, आणि बायको आली आणि बायको त्याला आई वडिलांच्या घरातून बाहेर घेऊन गेली, आता स्वतःकडे राहते, आणि आता हर्षल आई वडिलांकडे लक्ष नाही देते. पिक्चर हा तुमच्या डोक्यात घ्या की हर्षलचं कुठेच काही नव्हतं. बायको आली, पोरीनी एवढं सगळं तिचं घरदार सोडून, हा तर माहितीच आहे मला आमची वेगवेगळी जाते दोघांची, तरीही तिने सगळं घरदार सोडून ती माझ्याकडं आली, आणि काहीच नव्हतं त्या माणसाकडे, ती कुठंतरी आता त्याचं काहीतरी बनवते. हा पिक्चर तो मी वेगळंच नका क्रिएट करू काही लोक की आईबापांपासून लांब राहतोय. अरे बाबा, मला आईबापांनीच लांब टाकलेलं लहान होतो तेव्हा, आणि ते त्यांच्या लाईफमध्ये खुश होते आणि आताही खुश आहेत. आणि एवढं मला छान वाटतंय की आता ते माझ्या म्हणजे माझ्याही खुशीमध्ये सहभागी होतात ते, आणि त्याच्यामध्ये ते भर टाकतात आहे अजून खुशी व्हावी म्हणून. काय झालं? एक कधी पण बायकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं, मला समजत नाही कधी. तर प्लीज स्ट्रगल आठवला ऍक्च्युली. मला दिखाव होता फ्रेंड्स, मी दिवस आणि असं लगेच असं नाहीये. एक वर्षभर फॅमिली सोबत राहत होतो, 1 वर्षभर लग्न झाल्या माझी मावशी वगैरे आम्ही पूर्ण फॅमिली असं, ते पण मी मावशी सोबत राहत होतो, त्या मावशी सोबत आम्ही खेरवाडीत 1 वर्ष. आणि लगेच असं नाही वेगळं केलंय की म्हणजे जे ब्लेम करतात वेगळं केलंय, पण की नाही तिथं पण वाद संवाद खूप झाले. त्याच्यामुळे म्हटलं पूजा, मला तुला जो मी त्रास सहन केला ना तो तुला द्यायचा नाहीये भाई, आपण पडूया बाहेर, मी घेतो रेंटवर राहण्याची जे काय असेल ते. आय एम सॉरी, हे थोडं आउट ऑफ बॉक्स चाललंय घराच्या क्यूएने बसून, जाऊया आपण थोडे वेगळीकडे. आणि आम्ही वेगळीकडे राहायला होतो ना फ्रेंड्स, त्यांनीच मी एंड करतो. तुम्हाला सांगतो, कोणीतरी मला गॅरंटी द्या, 4 नंबर कोणतं होतं ते मैदानाच्या पुढचं घर? 4 नंबरच. 4 नंबरमध्ये आम्ही राहिलो होतो, पूजा आणि मी. आम्ही पहिलं घर जिथं आम्ही रेंटवरती राहायला गेलो. बुग्गू आवाज, बाब्या पट्टी घेऊन येणार मी, आलोच मी, थांब पट्टी घेऊन. तिला घाबरवायला फक्त. तिथे राहायला होतो फ्रेंड्स आम्ही, ठीक आहे. तिथं कधी कधी आम्ही रील्स काढल्या, कारण की तेव्हा मी पूर्णपणे जॉबमध्ये एंगेज होतो, ठीक आहे. तर पहिली बात तर फ्रेंड्स, टिकटॉक बंद होण्याच्या अगोदर पण मी कपल कंटेंट चालू केला होता. त्याच्यानंतर टिकटॉक बंद 2 ते 3 वर्ष मी काहीच करत नव्हतो. इंस्टाग्रामवरती आलो, काही जस्ट ब्लॉग बनवायला मी चालू केले. तेव्हा घरापर्यंत फ्रेंड्स काही मंडळी आली होती की तुझ्या घरात जर हे आहे तर तुझ्या घरात हे नसायला हवं, तू इथे या गोष्टींचा अपमान करतोयस, नाही चालणार, त्या गोष्टी काढून टाक, नाहीतर आमच्या तरी गोष्टी या बाजूला कर, ठीक आहे. आणि हेच हेट्रेट मी अगोदर पण टिकटॉकवरती पण फेस केलं होतं. एक टिकटॉक बनवलं होतं की पूजा त्याच्यामध्ये बोलत होती, लिपसिंग करत होती, माझ्या एकविरा माऊलीचं दर्शन घडवाल का. तेव्हा पण खूप हेटेड आला की तू कसंच त्याच्यावरती करू शकतो. आणि मग तिथे घरापर्यंत जेव्हा मंडळी आली ना, तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल, तेव्हापासून झालं की घरामध्ये दिसतोय तर देवारा, ठीक आहे. इथून मनापासून माझा आदर, माझं प्रेम आहे, ज्यांच्याबद्दल क्वेश्चन केले जातात, ठीक आहे. बट ती रिस्क माझ्या घरी येऊन कोण सांभाळणार जर परत दरवाजात कुणी आलं आणि म्हटलं की देवारा पण आहे घरात आणि इथेही प्रतिमा पण आहे, कशाला, आमच्या प्रतिमेचा अपमान होतोय. दिस इज व्हेरी रॉंग विच आय सर्व ॲट लेट नाईट, 11-10च्या सुमारेस घरी आलेले तेव्हा, ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला हलक्यात वाटत असेल, बट घरी फक्त एक माणूस, एक बायको आहे, त्या घरात
माणसं येतात 3-4 हे बोलत की आमच्या प्रतिमेचा अपमान होतो जर तुमच्या घरात, हे घरात घुसून आम्ही हे करू, आम्ही घरात घुसून ते करू, तेव्हा तुम्ही काय करणार? म्हणून मग इथे ठेवेल मी, इथून त्याला कोण काढू शकणार आहे? फक्त काढून दाखवा. ठीक आहे, देवाला मला हात लावायचा नाही. ते पूजाचं प्रेम आहे, ते पूजाचं सगळं काय आहे, तिचा आदर आहे, तर मी तिला डिस्टर्ब नाही करू शकत. बट माझ्यासाठी मी घरात कोणी 4-5 माणसं येऊन उभा राहतील आणि बोलतील हे काढून टाक, ते काढून टाक, त्यासाठी मी माझं गोष्टी कंट्रोल करू शकतो, कारण की मला माझी फॅमिली रिस्कमध्ये नाही टाकायची आहे. आय एम नॉट शुअर ही गोष्ट कोण कशी घेऊन जाईल, बिकॉज मी ह्याच्या अगोदर पण खूप हेट्रेड फेस केला आहे. ठीक आहे, आणि कोणी कुणाला विसरू शकत नाही फ्रेंड्स. जे काय मी आहे आज, मी बसू शकतोय, फोन यूज करू शकतोय, अंगावर कपडे घालू शकतोय, समाजात एकुलतेने वावरू शकतोय, हे सगळं मी बोलू शकतोय, हे मला ज्ञान भेटू शकतंय जस्ट अँड जस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळं त्यांच्या मॅटर्निटी लिव्ह भेटू शकतात, दिवाळीचा बोनस त्यांच्यामुळे भेटतो, सगळ्या गोष्टी आज लॉ मध्ये जेवढ्या काही गोष्टी ते सगळ्या त्यांच्यामुळे. बिकॉज ऑफ हिम आय एम व्हॉट एव्हर आय एम ना. ठीक आहे, मीच नाही, अजून खूप. आणि कोण कोण बोलतो ना बाबासाहेबांचं नाव घेऊन मोठा होतोय, मला आवडतं, ते आवडायला लागली ती गोष्ट. पहिला चुकीची वाटायची कारण की चुकीच्या पद्धतीने बोलवतात, पण आता माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय की मीच नाही, प्रत्येक जण बाबासाहेबांच्या नावानेच मोठा झालेला आहे. आय एम टॉकिंग स्पेसिफिक अबाउट. दुसरी गोष्ट अशी होती की प्रत्येक जण असं म्हणतात ना की तुम्ही रील ह्याच्या नावाने काढून मोठे झालात, त्यामुळेच मी रील बनवायचं फ्रेंड्स, सॉरी बट त्यामुळेच मी रील तुम्ही बघितल्या असतील माझ्या काही वर्षा अगोदरच मी थांबवलं, कारण की लोकांना खूप घाण बोलतात की तुम्ही फक्त वापर करताय. म्हणून आपल्या या व्लॉगिंग चॅनलच्या कंटेंटमध्ये कधीच मी माझा आदर येऊ नाही दिला, कधीच माझे आयडल कधी येऊ नाही दिले, कारण की लोक फार चुकीचं बोलतात की ह्यांचं नाव तुम्ही ग्रो करायला वापरताय. नाही, मी फॅमिली, माझं बाळ, माझी पेरेंटिंग, माझे वाईफ, आमचं कपल कंटेंट दाखवून पुढे यायला बघतोय, काहीतरी करायला बघतोय, एंटरटेन प्रोव्हाइड करायला बघतोय. ठीक आहे, कारण की जे टिकटॉक सोबत घडलं ना माझ्यासोबत, ते मला पुन्हा ते घडवायचं नाही की लोक येऊन उभा राहतात की तू हे नाव फक्त वाढायला करतोय. म्हणून मी नाही फ्रेंड्स, रील पण तुम्ही बघत असाल मी कपल कंटेंट वरतीच फोकस करतोय. ब्लॉगिंग पण आम्ही ह्यासाठी चालू केली होती, जस्ट एक हर्षला एक हॉबी होती, मला पण नाही. मी फ्रँकली स्पीकिंग सांगते की मला नव्हती ती हॉबी, हर्षला ती होती, त्याची ती आवड होती, त्याला ते करायचं होतं, त्याची ती आवड जपायची होती, म्हणून त्याने ते चालू केलं होतं. एक जस्ट त्याने जे बाहेरच्या देशातले जे ब्लॉग्स बघून बघून तो जे काही शिकला होता, जे काही तो शिकतो आणि जे काही शिकायचं पर्पज, पण मी सेपरेटली पण फेसबुक वरती काढून टाकायचो पहिले मित्रांसोबत कुठे फिरायला गेलो. तुम्हाला जर एवढं जर वाटत असेल ना तर हर्षच्या फेसबुक वरती जा. हर्ष काढलं जुनं टाकलं एकदम. दुसरा अकाउंट होता, हा दुसरा आहे. नोज कोणते तरी ड्यूक्स नोज ह्या पॉइंट वरती गेला होता, फ्रेंड्स लोणावळामध्ये. आणि तिथे त्याने जे इथून स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत जाईपर्यंत ते जस्ट सगळे व्हिडिओ, भले ते 54 मिनिटाचा का होईना, पण तो त्याने टाकला होता. तेव्हापासून त्याला ती गोष्ट ना आवडायला लागली होती, त्याने ते स्टार्ट केलं होतं. आणि दुसरी गोष्ट, ब्लॉगिंग त्याने जे चालू केलं, पहिलं तर आम्ही दोघंच होतो. आम्ही दोघं पहिल्याच दिवशी जेव्हा पहिलं जे ब्लॉग टाकला होता तो आम्ही रेंटच्या घरामध्ये, जिथे मी आता रिसेंटली आम्ही जिथे राहत होतो त्या घरामध्ये, पहिला 1 जानेवारीचा दिवस होता. आणि त्या दिवशी आपण दादरला पण गेलो होतो, सिद्धिविनायकला पण गेलो होतो, महालक्ष्मीला पण गेलो, मुंबादेवीला गेलो होतो. असं त्या दिवशीचा फर्स्ट व्लॉग होता. आणि तिथून मग थोडं 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 करत जसा टाइम भेटेल तसं चालू केलं. आणि 10व्या झाल्यानंतर ते आमचं कंटिन्यू झालं. पण घरा रिलेटेड नाहीये. तुम्ही कितव्या मजल्यावर घर घेतलं आहे ते नाही डिस्क्लोज नाही करायचं आपल्याला, कारण की खरंच फ्रेंड्स तिथे पण आपल्याला खूप म्हणजे सगळ्यांचा रिस्पेक्ट, सगळे आपले व्ह्युअर्स फॅमिली बघायला येत, घरी भेटायला येत होते. पण तिथे ॲक्च्युली थोडाफार प्रॉब्लेम झालेला. बिल्डिंग सेक्रेटरी आणि दुसरे काही लोक बोलायचे की असं घरी अनोळखी लोक येतात, ते डायरेक्ट तुमच्याकडे सोसायटीमध्ये नाही चालणार हे ते. पण तरी ठीक आहे, आउट ऑफ लव्ह सगळे येत होते. आणि इथे पण आपल्याला तो सीनच नको आहे की कोणी उद्या क्वेश्चन करेल की कसं हे सगळे तुमच्या घरापर्यंत येतात, ते कसं हे ते प्रायव्हसी ब्रीच वगैरे हे ते सगळं आपल्याला नको सीन. आपण जागा ठरवत जाऊ 3-4 महिन्यांनी एक मीटअपसाठी, तिथेच भेटत जाऊ. इथे प्लीज मला ते रिस्क नको की कोण उठून आपल्याला बोलेल की हे कशा आले तुमच्या घरी, कशा अनोळखी सगळे तुमच्या घरी येतात, ॲड्रेस हे ते सगळं.
सो राहिला आता प्रश्न, आता तर हे घर झाल्या त्या घरातल्या गोष्टी थोड्याफार आम्हाला घ्यायला, घराच्याच रिलेटेड हा क्वेश्चन आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मी जस्ट एक पाहिलं इंटेरियर डिझाईन वगैरे, म्हणजे घरातला पसारा वगैरे दिसणार नाही, सो त्याच्याबद्दलच सांगते मी थोडक्यात. तर घर तर घेतलं, घरातले सगळ्या गोष्टी तर सगळ्या केल्यात. आता ज्या गोष्टी बसायला उठायला पसारा ठेवायला जे काय लागणार आहे तर हळूहळू थोडं थोडं साठवून करणार. कारण का जेवढी इन्व्हेस्टमेंट होती, जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही लावल्या आहेत आणि आता पण आहे, पण कसं आहे चालवायला, घर चालवण्यासाठी पुन्हा उद्या काही देव करो तशी वेळ नको येऊ, पण डॉक्टर खर्च पण असतो किंवा इतर काही गोष्टी पण असतात. एक मध्येच काही खर्च असतो, काही घ्यावंसं वाटतं अमाऊंट म्हणून आपण एक साईडला ठेवतो ना, तशी एक ती एमर्जन्सी अमाऊंट साईडला ठेवली आणि ती खर्च करणं मला खरंच बरं नाही वाटत. त्याच्यापेक्षा आता खूप बेटर आहे. मी ज्या ट्रॉली केल्या, जी माझी ज्या बेसिक गोष्टींची भांडी आहेत ना जी मला ठेवता येतील ते ठेवण्यासाठी मी बेसिक ट्रॉलीज केलेल्या आहेत. डबे म्हणा, बाकीच्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी, आज ना उद्या मी कॅबिनेट्स बनवेन त्याच्यामध्ये तर ऑटोमॅटिकली जाणार, तो माझा पसारा नाही दिसणार आणि त्याच्यावर तुम्ही जज करता. तो सो प्लीज एवढं तरी जजमेंटल नका हो, थोडं तरी आवरलं ना करा. तरी परत ते होऊन बसतं. अरे ते बाळ घरात होतं फ्रेंड्स, आणि आम्ही पण तशातच नाही राहत. आता दिसतंय प्लेन प्लेन प्लेन. थोड्या वेळ बघा बॉल परत आला इथपर्यंत, बॉल आला हे मग काय नंबर नव्हता ना त्याच्यावर. नाही, कारण की माझा चुकून माझा जो एक बिझनेस रिलेटेड नंबर होता तो एका ब्लॉग मध्ये दिसलेला, त्याच्यावरती मेसेज आणि होत होते ते जे आपले आहेत काही आपलं अकाउंट बघणारे, त्यांनी तो नंबर बंद करून टाकला. बाकीचे इतर क्वेश्चन पण आहेत, पण सध्या तरी आम्ही घराच्या रिलेटेडच क्वेश्चन घेतलेत. पण आपण वेट केलेला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, नंतरच आपण हे काढायला घेतलंय. कारण की म्हटलं 12 पर्यंत काय काय क्वेश्चन आहेत ते बघू, मग आन्सर करू. आता किती वाजले पूजा? लॉक स्क्रीन कर. 1:16 झालेत. 1:18 झालेत. 1:18 झालेत. तर अजून एक क्वेश्चन होता. पूजेला माझ्या घरचे, माझे फॅमिली मेंबर्स म्हणजे माझे मम्मी पप्पा आले नाहीत. बट फ्रेंड्स, तुम्हाला खरं सांगते, खरं मनापासून सांगते, माझ्या आई वडिलांना मी माझं आमंत्रण दिलं होतं. इनफॅक्ट सगळ्या गोष्टी सांगितल्या पण होत्या, बट सांगितल्या मीन्स फोनवर नाही, बोलणं नाही, मॅसेजवर सांगितल्या होत्या. बट ते कसं जुळवून यायला थोडासा टाईम लागेल, बट होप सो होईल तेव्हा होईल. पण बाकीचे फॅमिली मेंबर्स बोलतात, एकंदरीत तुम्हाला माहिती आहे, स्वातीताई, योगिताताई, आता वहिनी वगैरे अजून खूप सारे फॅमिली मेंबर्स आहेत, ते बोलतात. ज्यांना ज्यांना पॉसिबल झालं त्यांना ते आले, ज्यांना पॉसिबल नाही झालं तसं नाही आले. ते हळूहळू, जसं आता मामांची आणि मम्मी पण त्या दिवशी पॉसिबल नाही झालं नंतर आले, तसंच काही लोक अजून त्यांना कमेंट करत होतं रे, आई वडिलांना बोलवलं तर येतील ना ते, ह्या नालायक आहे बायकोण. अरे भाय तुम्ही कसं यार, कमॉन, की मी त्यांना बोलवणार नाही, त्यांना माहिती आहे बाय हर्षल तिथं पळतो. बाय द वे, सर्वात पहिलं ज्या दिवशी ओटी भरायला गेली होती त्याच दिवशी मी त्यांना हे सांगून आले होते की या दिवशी मी पूजा ठेवणार आहे, तुम्हाला दोघांना यायचं आहे, असं आणि यायचंच आहे हो असं सांगितलं होतं. आणि एकंदरीत आमचं त्याच्यावरती सविस्तर तुम्हाला आठवत असेल आपण कुठे गेलेलो, दादरच्या मंदिरामध्ये, माहीमच्या ह्याच्यामध्ये, दादर येते मंदिरातून रिटर्न येत होतो, तो आपण मम्मी पप्पांकडे घरी जाऊन थांबलेलो संध्याकाळी. मी स्वतःहून बोलले होते की चल जाऊया करून. मग तेव्हा आम्ही जाऊन तेव्हा तिथं बोलणं झालेलं. कमाल यार, जे दिसत नाही ते आपण असं क्रिएट करून टाकू, ह्यांच्या घरात असं होत असेल ते नका करू प्लीज. आणि होतात गोष्टी. कोण पहिला बोलायचे सगळे, हर्षल कामाला जात नाही, बायकोच्या कमाईवरती बसून खातो. बायकोनी पण जॉब सोडला, बायको पण माझ्यासोबत या प्रोफेशन मध्ये आली. मग ते बंद झालं की बायकोची कमाई खातोय. मग हे चालू झालं, दोघं पण घरी बसतात, रेंटच्या घरात, स्वतःचं घर घेतलं भाई एकदाचं स्वतःचं घर. आमचे पण प्लॅन्स आहेत. नंतर हे कमेंट्स यायला लागले की तुम्ही काय पूजा घरात असेच घुसले, घरात एक साधी पूजा नाही केली, छोटीशी घरात असेच पेटवलं, हेच केलं तेच केलं. 1-1.5 आठवडा गेला, पण नंतर आम्ही व्यवस्थित घर थोडं राहण्यालायक केलं, तेव्हा गृहप्रवेशची पूजा पण केली. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, अजून पण क्वेश्चन आहेत, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी इथे डोक्यात आहेत, पण गोष्टी करायला वेळ लागतो, हातात पैसा लागतो, हातात घरात थोडी अरेंजमेंट लागते, गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात. सगळ्या गोष्टी इथे आहेत पण प्री प्लॅन्ड आहेत. दुनिया उद्या नाही संपते की मला आजच्या आज हर्षलनी हे सगळं केलंच पाहिजे. आपण घर घेतले स्वतःच, तर माझी पोरगी 10वी पर्यंत एकाच ठिकाणी राहून एकाच शाळेत प्रॉपरली जाऊन येईल.
तिला घर शिफ्टिंग करायला टेम्पोचे पण पैसे द्यावे लागतात. तो ते 20 वर्ष SIP करून ते टेम्पोचे दरवर्षी पैसे देत बसणं, ते पण तर जातं. ते रेंटवर 20 वर्ष माणूस राहील, त्या रेंटचे पण तर पैसे, डिपॉझिटचं पण तर गेलं ना सगळं तसंच. ते एक्सपर्टीज असतात, आपल्याला तेवढं एक्सपर्ट नाही आहोत आपण, पण एवढं तरी समजलं यार मी की यार 20 वर्ष असेल SIP करत बसशील आणि 21व्या वर्षी हॉस्पिटलमध्ये झोपावं लागेल. ते पैसे काय हॉस्पिटलमध्ये खर्च करणार आहेस? स्वतःचं घर घेऊन काय त्याच्यामध्ये जाऊन 4-5 वर्ष काढून नंतरला बाय बाय करणार आहेस? 20 वर्ष घर घे, तेच 20 वर्ष पेमेंट कर EMI न चुकवता पाहिजे तर, आणि मग 21व्या वर्षी आरामात EMI फ्री म्हणून म्हातारपण काढ पाहिजे तर. पण जवानी स्वतःच्या घरात, आणि ते केलं हिच्या हट्टापायी. मी सजेस्ट नाही करत कुणाला करायला, कारण की याच्यामध्ये स्वतःचं रिस्क फॅक्टर पण आहे, फायनान्शियल फॅक्टर पण येतात सगळे. बट करायचं तर आम्हाला करायचं आहे. दिस वॉज जस्ट अबाउट बोथ ऑफ अस. ओके, तर येस फ्रेंड्स, इतका वेळ दिलात या व्लॉगसाठी, इतका तुमचा वेळ, हा मोठा ब्लॉग राहिले असतील तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की आपण पुन्हा किंवा लाईव्हला बसू आणि लाईव्हला बसल्या बसल्या ते आन्सर करू, कारण की खूप क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन आहेत, तुम्ही समजत असाल. बट एवढंच की सगळं आहे ना भाई इथं डोक्यामध्ये, होत आहे ना हळूहळू. घरात आलो दुसऱ्या दिवशी सगळ्याच्या सगळं काय आलं पाहिजे असं नाही ना. हे पडदे दिसतात, ते अजून पडदे हे जुन्या घरातलेच आहेत, हे पण नवीन लावायचे. पैसे आहेत पण ते पैसे लगेच खर्चून टाकू आणि मग बसू, हा आता झाला संपला, ते 1 रुपया नाही, आता काय करू. नको, थांबा, वेट करा, आहे सगळं अजून काहीच नाही लागलं. घर हे भिंतीचा कलर पण आम्ही केलाय ना, हे हलक्यात करवलंय सगळं, कलर काम विलर काम पण, म्हणजे गेलाय पैसे पण तगडावाला नाही करवलंय, जस्ट हे भिंतांचा कलर करायचं. कोणी थॉट प्रोसेस वाले असतील तर प्लीज ते लोक समजत असतील, प्लीज. जे नाही आमच्यासारखे समजत तर प्लीज आमची मेंटल स्थिती समजून थोडंसं समजून घ्या. लगेच जजमेंटल नका हो, प्लीज प्लीज. बाकी मला चालतं जजमेंटल झालेलं, बिकॉज मी केलाय ऑफिसमध्ये असताना कोर्स इग्नाइटचा, त्याच्यामध्ये हाऊ टू फाईट अगेन्स्ट जजमेंटल मेंटॅलिटी. ती जजमेंटल मी नाही फेस करू शकत, बिकॉज मी थोडीशी इमोशनल आहे. मला असं कोणीतरी बोललं ना का मी लय ट्रॉमामध्ये जाते, मग मला ते विचार येत राहतात. आणि खूप दिवस झाले कंटिन्युअसली काही गोष्टींवरती तेच कमेंट्स होते माझ्याबद्दल, बावळट आहे, हे ते खूप सारे क्वेश्चन होते. म्हणून मी ना व्लॉगमध्ये यायला पण मला नाही आवडत होतं. कोण बोलतोय मला नाही समजत होतं. आज तर एका चमनची कमेंट वाचली मी, खूप वाईट वाटलं त्याची, म्हणजे ते सगळं वाचून राग तर खूप आला. असं वाटलं थरू मधून टी-शर्ट घातला परपडू की हा भाव्याचा बाप आहे का खरं बाईल्या. तर मी त्या माणसाला असं शिव्या घालणार होतो ना, पण म्हटलं जाऊ दे, तो काय हेट पसरायला आलाय मला माहित नाही. बट कोण होतं केलं मी त्याला, हे केलं, अकाउंटला रिपोर्ट केलं आणि ते ब्लॉक केले, कारण की त्याचे खूप सारे कमेंट्स तशाच येत होत्या. तर जरा जाऊ द्या, नाही आपलं लक्ष ते नाही, आपलं लक्ष व्लॉग काढणे, छान छान गोष्टी शेअर करणे, काही ना काहीतरी आयुष्यात करत राहणे. ओके, बोलणारे काय बोलत राहतील. आता तुम्ही रस्त्यावरती चालायला लागलात फ्रेंड्स, आणि रस्त्यावरती 100 लोक असतील, तर तुम्हाला प्रत्येकाचं पडले की तो माणूस माझ्याबद्दल काय घाण विचार करत असेल, मग मी नकोच चालू रस्त्यावरती. नाही ना, तुम्ही चाला, बोलणारे बोलतील, काही चांगलं पण बोलतील, आणि अगदीशी थोडेसे काही ना काहीतरी जज करून तुम्हाला वाईट पण बोलतील. ब्लॉग कम्प्लीट करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता मी असं ठरवलंय, खरंच मी मनापासून ठरवलंय, तुम्ही बोला, मला काहीच फरक पडणार नाही, बिकॉज मला माझी लाईफ कशी जगायची हे मी स्वतः ठरवणार आहे. हे फक्त नेगेटिव्ह बॅड कमेंट्स करणार का, काहीतरी आपल्याला चांगलं सांगणाऱ्यांबद्दल नाही. बोलण्याने मला काही फरक पडणार नाही. वाईट कमेंट करतात ना, घाण बोलतात अगदी, त्यांच्यासाठी. जे तुमच्या बोलण्याने मला काही फरक पडणार नाही, बिकॉज माझं लाईफ, माझं रोल्स, मला कसं जगायचं आहे, माझ्या काय मेंटल स्थिती आहे, मला सगळं माहिती आहे. सो तुम्ही बोलणाऱ्यांकडे आता मी लक्षच देणार नाही, मला काय फरकच पडत नाही. जे मला जगायचं ते मीच जगेन. पण हा, हे असं निगेटिव्ह नका, म्हणजे हे वाईट नका समजू की आम्ही जे चांगले नाही, अशी बोलते नाही, तसं नाही. म्हणजे आता काय कमेंट्स येतात ना की तुम्ही असं नका करू, ह्याच्यापेक्षा हर्ष पूजा तुम्ही हे करा, हर्ष पूजा असं, हे त्यांच्यासाठी नव्हतं. हे त्यांच्यासाठी जे हे पूजा बावळं, ते शिव्या बिव्या, हे ते सगळं असं तसं, हे ते सगळं जे एकदम घाण बोलतात ना, त्यांच्यासाठी, त्या कमेंटसाठी नाही, जे आपल्याला काहीतरी चांगलं करायला सांगतात किंवा आम्ही कुठे चुकतोय त्याच्याबद्दल. हे त्यांच्यासाठी जे आम्हाला कमेंटमध्ये शिव्या घालतात, आणि मी त्या कमेंट्स ब्लॉक होतात, नाही तर त्यांना रिपोर्ट तरी केलं जातं.
एक उर्वशी चौधरी करून ताई आहे, त्यांनी असं मेन्शन केलंय, मला खरं तर पूजाताईबद्दल कौतुक वाटतंय की तिने कठीण काळात, संघर्षाच्या काळात हर्षदादा तुझी खंबीरपणे साथ दिले. हे दिसतंय तेवढं अजिबात सोपं नाही आहे. स्वतःचं घर, आईबाबांना सोडून, आपला कम्फर्ट सोडून आपला संघर्ष निवडणे, याला खरंच गट्स लागतात. नो डाऊट हर्षदादा तितका सपोर्टिव्ह आहे. तिची चिडचिड सगळ्यांना दिसते, पण त्या मागच्या भावना कोणी समजून घेत नाही आहे. ती वेळेवर हर्षदादाला लग्नासाठी नकार देऊ तिच्या आईवडिलांच्या समाजाच्या नजरेत चांगली मुलगी बनू शकली असती, पण ती एकनिष्ठ राहिली दादा सोबत. यातच तिचे संस्कार आले आणि मुलगी म्हणून किती चांगली आहे हे सुद्धा आले. घरचे बोलतील नक्कीच, तुम्ही दोघं आहात शेवटी, एकमेकांना सांभाळून द्या आणि खुश राहा. ह्या ज्या अशा कमेंट्स आहेत ना, त्या वाचून असं वाटतं की पुन्हा व्लॉगमध्ये यावं, नाहीतर बाकीच्या कमेंट्स वाचून खरंच नाही वाटत. आणि ही जी कमेंट आहे ना, मी मगाच तिसऱ्या चौथ्यांदा वाचले, बिकॉज ते खरं इमोशन्स आहेत आणि ते खऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येतात. म्हणून थँक्यू उर्वशीताई, थँक्यू सो मच. आणि अशा पॉझिटिव्ह करणाऱ्यांना खरंच थँक्यू सो मच, कारण का त्याच्यात खऱ्या गोष्टी आहेत, खऱ्या गोष्टी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि हो, घर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न नाही म्हणतात, स्वप्न झोपून बघितलेलं स्वप्न, इच्छा आहे. आणि एमला काय बोलतात मराठीमध्ये? लक्ष. तू पाए जा जो लक्ष्य है तेरा. ऋतिक रोशन. फोकस ऑन एम फ्रेंड्स, अँड बेस्ट विशेस टू यू अँड थँक्स अ लॉट. आता लक्ष दे, 1:30 वाजलेत रात्रीचे, जाऊन झोपली की काय. आणि ना कधीतरी आम्हाला असं कुठं बिझी व्हायचं असेल ना, तरच तिच्या हातात फोन देतो आम्ही, नाहीतर नाही देत. बुगूच्या स्कूलला पण आम्ही लवकरच ऍडमिशन घेऊ, पण थोडं थांबा. चला बाय 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 बाय. फ्रेंडचा बाय करी बेटा. कर बाय. पहिलं बाय कर, नाही तर फोन घेऊन टाकेल मी आता. तुला काय खायचं बेटा? हे ऍक्टिंग चालू आहे फ्रेंड्स. बेटा तुला काय खायचंय? बेटा तुला काय खायचंय? ऍक्टिंग आहे. मी लपू, तू मला शोधणार? शुअर. डन. फ्रेंड्सना पण सांग, फ्रेंड्स तुम्ही पण लपा, भाव्या तुम्हाला शोधणार आहे. फ्रेंड्स लपा. ओके, 1 2 थप्पा.